आकार तुझ रूपणार एकांत न पारू तेथे बापडा केवढ करू तुझे स्वरूप आता पांगळले मन बुद्धी चित्त चेतन लागले तुझ्या शुद्धे मोहमाया अर्पले तुझ मध्ये द्वैत नाही तेथे वेदकेचा प्रतपर तेथे शब्द कैचा नाद नाही तेथे बिंदू कैचा लखलकाट तेथे सूर्य कैचा बिंबली चित्त चेतन तेथे अग्नि कैचा भानलोक तेथे उदयास कैचा स्वरूप स्वामी बोधलिंगाचा प्रसाद लादला शुद्ध शाद तलमा प्रभू की खुदरत स्वयं दाता स्वयं मोक्ता दिगंबराय परमेश्वराय नमो नमः दुर्गजनीचा का स्तंभुजा चंद्र साजी जहाइंद्र पानी भरे भेदभाव पुकारे अकान कर और वाश्य करे धुमिका कोटवा का गोला के बजनारी सिद्ध शादत तालमा प्रभु की कुदरत स्वयं दाता स्वयं भागता सर्वदेवाय परमेश्वराय दिगंबराय नमो नमः सोममृताचा कंद मृत्यू रोग अवतरला आगाध सर्व स्वरूपमाया वेशधरला चौगी निष्कलंकापणाला तयासी कुळनाई आपोआप एकला काश्मीरचे लिंग पाता दिस निर्मळ जावरी ठेवले त्यासारखे दिस सुडाळ भीतर एक बाहेर एक ज्योतिवली पाकली करळ अनंत रंगाचा तो आला एक रंग या लागी शून्याचे पेटी शून्याचे कुलूप या लागी अवर्णीसी पूजू की भीतर पूजू मी तुझं पाहतो तू माझं पाहतो पूजतोस कोणाशी दुजेने आळिता वेद वांबाळे बबडी पडली चौगाशी सिद्ध शाद तलमा प्रभू की खुदरत स्वयं दाता स्वयं मुक्ता दिगंबराय परमेश्वराय नमो नमः चार युग में कलयुग सारा शहादत प्यारा शहादत अवतार मोहम्मद मोहम्मद की लेती खबर करेंगे सो जितने नजर चारों बाजार आए के शहादत आते आते किने पाए चांद सूरज की ज्योति किने लगाई रातन दिन की किसकी कमाई से बादशाह पतंग जल में चारों देश में भस्म उड़े जो जन पड़े संतोष में कौन चुरावे आज शहादत महाराज आप चुरावे सिद्ध शादत मां प्रभु की गुजरात सुंदाता सुनभक्ता सर्वदेवाय परमेश्वराय दिगंबराय नमो नमः सद्गुरु सुनाशिकारी ना पूजा वेद सुंदरी ओ मुखमंडित सोजवळी कैसी दिसे गदावळी करुणे कवळी काशी पीतांबर कंचोळी कुंकुमवटवारी चरणे आरतीला जय देव मयानुसया शक्ती श्री भगवती ओ सयारी परवती अक्षराय अमरावती ओ दर्शन मात्रे करते भक्ती मुक्ती आचलगते जय जय हो मायानुसया मन में शिक्षणमय चतुर्भ ज्योती हो करदम ऋषीचे बाळा देहुती जननी ते प्रिय सती हो नारदमुनी समुदायी राईसे आचले परवते हो त्यांचे निंदन पूजन केल्या सुकृत गणतील जलमांतरी हो जय जय हो मायानुसे आदि शक्ती श्री भगवती ओ सयानी परवती बापूंनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचं प्रत्येकाने अनुकरण करून त्यांच्या जे त्यांनी शब्द दिले त्यांनी जे उच्चार केलेले त्यांनी जे आशीर्वाद दिले आहेत त्यांनी जे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं प्रत्येकाने तंतोतंत पालन करून प्रत्येकाने आपलं जीवन असणारं कर्तव्य करून घ्यावं असं मी एवढी तुम्हा सर्वांना प्रार्थना करतो. बापूचं म्हणणं आहे भक्त हे कुठेही जात नाहीत पण महाराज कुठेही जातात. त्याच्यामुळं सर्व महाराजांनी त्याचं अनुकरण करावं आणि आपल्या सदशिष्याला असणारा उपदेश करून त्यांच्यामध्ये बदल घडवून आणावा ही जिम्मेदारी असणारे सर्व संत महात्म्यांची आहे. हे सर्व संत महात्मे तुमच्या शब्दाला असणारा मान देऊन हे कार्य करत राहतील एवढे आम्ही तुम्हाला सर्वांच्या वतीनं शाश्वती देतो. आणि याच्यानंतर कोणी बोलणार आहे का? सर्वांना एक नम्र सूचना आहे. आता ज्यांनी हा अतिशय सुंदर असणारा कार्यक्रम घडून आणला अतिशय दिव्य कार्यक्रम सर्व साधू संतांच्या भेटी सर्व सद्भक्तांच्या भेटी अतिशय सुंदर हे निवेदन ज्या व्यक्तीने ज्या महापुरुषांनी ज्या संतांनी महात्म्यांनी हे घडून आणलेलं आहे त्यांचं या ठिकाणी थोडक्यामध्ये असणार दोन शब्दामध्ये त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करतील. त्याच्या अगोदर सर्व संत महात्म्यांना आमची एक नम्र विनंती आहे. दिनांक 19/11/2025 रोज बुधवारी
प्रति महिना चालणारी अमावस्या दत्तात्रय देवस्थान इसाद या ठिकाणी सुंदर पद्धतीचं नियोजन लावून त्या ठिकाणी अमावस्या पार पडल्या जाईल. तरी सर्व संत महात्म्यांना हेच निमंत्रण, हेच पत्रिका, सर्वांना विनंती आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत दत्तात्रय देवस्थान इसाद या ठिकाणी सर्व संत महात्म्यांनी उपस्थित राहावे असे सर्वांना दत्तात्रय देवस्थान इसाद यांच्या वतीने विनंती आहे. बोला. बोलू नका. सद्गुरु महाराज की जय.